ठीक हो. नमस्कार. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. मी आज आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक माझी छोटीशी कविता सादर करीत आहे. त्या कविता सादर करण्यापूर्वी मी एका नामवंत शायराचा एक छोटासा दोहा आपल्यासमोर सादर करीत आहे. तो दोहा हिंदीतून असा आहे: नाम भीमराव का जब मुंह से निकल आता है, नाम भीमराव का जब मुंह से निकल आता है, दर्दमंदों का कलेजा दहल जाता है, हर गांव के बूढ़े जवान बन जाते हैं, भीमजी वो बला थे जिनके आगे पत्थर भी पिघल जाते हैं, भीमजी वो बला थे जिनके आगे पत्थर भी पिघल जाते हैं. बंधूंनो, मी आपल्यासमोर जी कविता सादर करीत आहे ती माझ्या स्वतःच्या समाजावर आहे, बौद्ध समाजावर आहे. ह्या कवितेचं शीर्षक आहे भीमा आम्ही असे. भीमा, तुम्ही दिलेला संदेश आम्ही ऐकून वाऱ्यावरती सोडला. भीमा, तुम्ही दिलेला संदेश आम्ही ऐकून वाऱ्यावरती सोडला. पैशाच्या लालसेपोटी आम्ही आपला स्वाभिमान विकला. एकमेकांचे द्वेष काढायला आम्ही शहाणे झालो आहोत. एकमेकांचे द्वेष काढायला आम्ही शहाणे झालो आहोत. आपली पोळी शेकायला आम्ही नेते बनलो आहोत. आपली पोळी शेकायला आम्ही नेते बनलो आहोत. शिकत आहोत, संघर्ष करीत आहोत, पण संघटित होता आले नाही. शिकत आहोत, संघर्ष करीत आहोत, पण संघटित होता आले नाही. स्वतःच्या स्वार्थापोटी लहान थोर एकमेकांचेच पाय ओढत राही. तुमच्या पक्षाचे ह्यांनी 3-13 वाजवले. तुमच्या पक्षाचे यांनी 3-13 वाजवले. कुत्र्याचे जिने पत्करून लचके तोडत राहिले. कुत्र्यांचे जिने पत्करून लचके तोडत राहिले. दलितांच्या आज कोणी वालीच होऊ शकत नाही. दलितांच्या आज कोणी वालीच होऊ शकत नाही. रक्त आमचे थंडे झाले, कोणी भीमराव सडसडवू शकत नाही. रक्त आमचे थंड झाले, कोणी भीमराव सडसडवू शकत नाही. इलेक्शन आले म्हणजे एकी करत राहू. इलेक्शन आले म्हणजे एकी करत राहू. नाही पटलं तर पुन्हा एकमेका काड्या पाण्यात पाहू. भीमा, आमचे सोंगाडे पाहून तुम्हाला काय वाटत असेल? भीमा, आमचे सोंगाडे पाहून तुम्हाला काय वाटत असेल की पुन्हा आम्हाला शूद्र म्हणूनच जगावे लागेल, की पुन्हा आम्हाला शूद्र म्हणूनच जगावे लागेल. बंधूंनो, कविता आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय भीम.